शहरातील मुतारी स्मशानभूमी, दारू दुकाने, सर्व्हिस गल्ल्यांच्या भीतीसारख्या आक्षेपार्ह ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्टर लावण्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणामुळे जनतेच्या श्रद्धेचा अपमान होत असून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या शहर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय कॉटन फंड व बच्छराज प्लॉट परिसरातील अपमानास्पद पद्धतीने लावलेली पोस्टर्स झाकून सरकार विरोधात तीव्र नारेबाजी केली। संबंधित समाजकंटकाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अपमानास्पद ठिकाणी लावलेली पोस्टर्स त्वरित काढावीत व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसद्वारे यावेळी करण्यात आली आहे। 2024 साली भाजपा सत्तेत आल्यानंतर RSS व भाजपा संबंधित घटकाकडूनही महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे। कधी महापुरुषांच्या विचाराची तोडमोड केली जाते, तर कधी त्यांच्या प्रतिमा व संदेशाचा चुकीच्या ठिकाणी वापर करून जनतेच्या भावना दुखावल्या जातात। या पार्श्वभूमीवर सद्य प्रसंगाकडे दुर्लक्ष न करता कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे। या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून त्या संबंधीची पोलीस तक्रार सुद्धा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला युवक काँग्रेसने दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी वैभव देशमुख, समीर जोंजाळ, सागर कलाने, आशिष यादव, निखिल बिजवे, संकेत साहू, शुभम बांबल, चैतन्य गायकवाड, मोहित भेंडे, शुभम हिवसे, कुणाल गावंडे, कौस्तुभ देशमुख, केदार भेंडे, अभिषेक भोसले, साहिल वानरे, निशांत पवार हे युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।